मला आता काहीतरी एक नवीन नाटक करायला हवं. काय ते सुचत नाही. मी काम करते. मी हर्षच्या घरी जाते आणि बघते तो कुठे बाहेर गेलाय ते. आणि हो, हे सगळं मीच करते. तुम्ही काही करू नका. तुम्ही काही प्रयत्नच करू नका. मी कुठं आलो होता याच्यात? आता मी काय हर्षवर्धनच्या मागे लागू की आहे? काहीतरी बोलतो. बरं मी काय करत नाही वगैरे असं बोलण्याचं तुला काही हक्क नाही, कळलं ना? तुझी निम्मी कामं मी करत असतो. अजून तरी काही केलेलं नाही. अजून तरी काही केलेलं नाही. बरं ठीक आहे, ठीक आहे. चल आता आपण बघूया, पहिले तू काय करून दाखवतेस का मी पहिले काय करून दाखवतो? बघूया बघूया बघूया. चल ठीक आहे ठीक आहे. दाखवतोस तुला त्याच्या. कार्तिकचा फोन आला होता. मग काय म्हणाला? नाही म्हणजे जनरल माहिती देत होता, पण तो म्हणाला की हर्षवर्धनला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. सिरियस आहे तो. हॅलो, काय म्हात्रे साहेब, झोपला नाही अजून? हे बघ, तू कोण आहेस आणि तुला तुला काय हवंय? पैसे हवे? मग तसं सांग ना, देईन पैसे तुला. म्हात्रे साहेब, मी हे पैशासाठी करत नाहीये. जे सत्य तुम्ही लपवलंय ते सगळ्या जगाला कळावं म्हणून मी हे करतोय. हे बघ, मी शार्दूल तुमचा मुलगा नसून तो हर्षवर्धन भोसलेचा मुलगा आहे, हे सगळ्या जगाला कळायलाच हवं. सचिन म्हात्रे, मी तुम्हाला सुखानं कधीच जगू देणार नाही, कधीच नाही. हॅलो हॅलो, आता गोत्यात येणार आहे. मी तुला आता न्यूज दिली की हर्षवर्धन हॉस्पिटलला ऍडमिट आहे. हे ऐकून वाईट वाटलं ना? काय? मला त्याच्याबद्दल वाईटही वाटत नाही आणि काळजीही वाटत नाही. एवढं सगळं झालंय हे माहित असताना देखील तुम्ही असं कसं विचारू शकता वरुण? कम ऑन शारदा, टेक इट इझी. गैरसमज करून घेऊ नकोस. माझं खरंच इंटेन्शन नव्हतं तसं. त्यात एवढं वाईट वाटून घेण्यासारखं काय आहे? शारदा, तू त्याची काळजी घेतलीस ना तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही. कारण आफ्टर ऑल एकेकाळी तुमच्यामध्ये रिलेशन होतच ना. पण आता ते सगळं संपलंय. हे बघा मिस्टर हर्ष, तुमची तब्येत बरी झाली की तुम्ही जाऊ शकता. नाही नाही, मला आत्ताच जायचंय. अरे तू मला आता घरी जायचं. मला इथे नाही बरं. मी बरा आहे. हॅलो हॅलो इन्स्पेक्टर, हा फोन टॅप झाला? लोकेशन कळलं का? बर बर, ठीक आहे, मला कळवा. थँक्यू व्हेरी मच. काय झालं? त्या गुंडाचा फोन टॅप झालाय. तो कोणत्याही क्षणी पोलिसांच्या ताब्यात असेल. डॉक्टर, मला कळतंय की त्याला घरी घेऊन जाणं बरोबर नाहीये म्हणून, पण तो इथे राहून तुम्हाला कॉपरेट करणार नाही, औषधं घेणार नाही. त्यापेक्षा आम्ही त्याला घरी घेऊन जातो, तिथे त्याची ट्रीटमेंट कंटिन्यू करूया. ओके, तुमचा जर इतकाच आग्रह असेल तर माझा नाईलाज आहे. थँक्यू व्हेरी मच. ओके. अहो, डॉक्टर सांगतात दादांना घरी घेऊन जाण्यात रिस्क आहे, तर आपण त्यांना तसं समजावून सांगू ना. अगं पण दादाने कधी कोणाचं ऐकलंय? तो स्वतःच्या म्हणण्याप्रमाणेच वागत आले नाही. आपण त्याला घरी घेऊन गेलो तर निदान तो औषधं तरी घेईल. मी एक काम करतो, मी बहिणीला फोन करून कळवतो, निदान तिचं तरी ऐकेल तो.